अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शेतकरी मेला तरी 72 मात्र भूखंड व्यावसायिक जगला पाहिजे। चुकीच्या पद्धतीने लेआउट विकसित केल्याने लगतचे क्षेत्र जलमय। भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील देवालय परिसरात सर्वे क्रमांक 158 व 159 शेतजमिनीवर खासगी लेआउट विकसित करण्यात आले आहे। मात्र लेआउट विकसित करताना परिसरातील पूर्वापार नैसर्गिक नाला भूखंड व्यावसायिकांनी आपल्या सोयीनुसार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वळविल्यामुळे पहिल्याच पावसात पाणी थोपल्याने लगतच्या शेतात पाणी शिरून शेतीला चक्क सरोवराचे स्वरूप आले आहे। भद्रावती शहरातील बारमाही सांडपाणी वाहून नेणारा प्रवाह अडविल्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतजमिनीत साचत असून शेतीचे नुकसान होत आहे। विशेष म्हणजे सलग विजयाची हॅट्रिक नोंदविणाऱ्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ रेखाताई खुटेमाटे यांचे शेताला लागूनच भूखंड विकसित करताना त्यांचेच शेतातून जाणारा बारमाही नाला थोपविण्यात आला। त्यामुळे ज्येष्ठ सभापती खुटेमाटे यांचे शेतासह लिमेश माणूसमारे, संजय सातपुते तसेच मंजुषा लेआउट परिसर जलमय झाल्याने शेती करणे अवघडच नव्हे तर अशक्य झाले आहे। तहसीलदार राजेश भांडारकर व भद्रावती नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांना निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ दखल घेत कठोर कार्यवाहीचा बडगा उभारून शेतकऱ्यांना दिलासा देऊ असे आवर्जून स्पष्ट केले। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज प्रतिनिधीने प्रत्यक्ष आढावा घेतला असता शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी आणून पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। भद्रावती नगर परिषद क्षेत्राअंतर्गत या ठिकाणी अनेक ठिकाणी भूखंड विकसित होत आहे। हे भूखंड विकसित होत असताना संबंधित क्षेत्रामध्ये राहणारे नागरिक असणाऱ्या जमिनी, शेत जमिनी याचाही विचार करणे आवश्यक असते। मात्र या ठिकाणी देवालय परिसरामध्ये डॉक्टर खुटेमाटे, भाऊरावजी खुटेमाटे यांच्या शेताला लागूनच एक भूखंड विकसित होत आहे। ते भूखंड विकसित करताना या ठिकाणी नैसर्गिक जो पाण्याचा प्रवाह होता तो थोपवला गेला। त्याच्यामुळे इथल्या संबंधित शेतीधारकांचं फार मोठं नुकसान होत आहे। तर आपण याबद्दल काय सांगू शकता, काय नुकसान होत आहे? जे काही आमचं संजय सातपुते, खुटेमाटे, माणूसमारे जे काही आमचं नुकसान होत आहे हे नगर परिषद वाल्यानं आम्हाला भरून देण्यात यावं। हे पाणी अखंड येत असून पाणी जमा झालेलं आहे। हा शेतामध्ये शेती कशी करायची, काय करायची, कशी असं याचं नियोजन तुम्ही करून देण्यात यावं। हे येऊन प्रत्यक्ष त्या शेतामध्ये आज पाणी करणं आवश्यक आहे तुम्हाला। जर नाही केली तर उद्या जर पाण्याचा वाहक नाही निघला तर आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच खुटेमाटेच्या बाजूला जे लेआउट झालेलं आहे ते पाणी अडलेलं आहे त्याचं सुद्धा नियोजन बरोबर करण्यात यावं। या संबंधामध्ये तुम्ही तक्रार नाही केली का कधी? तक्रार आता पाणी आत्ता साचलेलं आहे त्याकरता मी काही तक्रार केलेली नाही। आम्ही समोर करू, आम्ही नगर परिषदला तक्रार करू। हे विनायक कशा पद्धतीने तुम्ही हे केलं आहे, याने परमिशन कशी दिली आहे, काय दिली आहे याचं तुम्ही नियोजन पाहावा। तर आपण इथं पाहतोय कैफियत भूखंड विकसित झालेला आहे। संबंधित भूखंडधारक खोऱ्यानं पैसा ओढतो आहे। बत्कल यांचा शेत आहे, संबंधितांनी विकत घेतलं, त्या ठिकाणी भूखंड पाडला, परंतु नैसर्गिक जो प्रवाह होता, नाला जो चाललेला होता चारगाव पर्यंत, त्या नाला चक्क या ठिकाणी अडवला गेला आहे आणि स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी इतर कास्तकारांचा आणि संबंधित मंजुषालयामध्ये रहिवाशांचं फार मोठं प्रचंड नुकसान होत आहे। पहिल्याच पावसाच्या दणक्यामध्ये आपण बघतोय, पहिल्याच पावसाच्या दणक्यामध्ये हे माणूसमारेचं शेत आहे, बाजूला डॉक्टर खुटेमाटेंचं शेत आहे, तिकडे सातपुतेंचं शेत आहे, इकडचा जो परिसर आहे पूर्ण जलमय झालेला आहे। आणि ह्या जलमय झालेल्या शेतामुळे आणि जलमय वातावरणामुळे की पाण्यामुळे होणारं नुकसान आहे, या नुकसानीसाठी जबाबदार कोण असा प्रश्न हे संबंधित कास्तकार विचारू लागले आहे। जे काही लेआउट भूखंड विकसित झालेले आहे त्याच्यापैकी देवालय परिसरामध्ये डॉक्टर खुटेमाटेच्या शेताला लागून या सर्वेमध्ये हे लेआउट विकसित होत आहे। परंतु हे लेआउट विकसित होत असताना जो काही नैसर्गिक नाल्याचा प्रवाह होता तो प्रवाह खंडित केला गेला आणि आपण इथं पाहतोय या पद्धतीने त्यांनी नाली काढल्या गेली। परंतु भद्रावतीवरून येणारं जे पाणी आहे ते पाणी नैसर्गिक नाल्यातून पूर्णपणे वाहून जात होतं। मात्र भूखंड व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी नाल्याचा प्रवाह बदलवून ते संपूर्ण पाणी जे भद्रावतीवरून येणार आहे ते डॉक्टर खुटेमाटे, लिमेश माणूसमारे, संजय सातपुते आणि पूर्ण त्या मंजुषा लेआउटचा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये पूर्ण पाणी
शिरत आहे. त्याच्यामुळे संबंधित नगर परिषद असो की तहसील महसूल विभाग असो, त्यांनी संबंधितांनी या भागाची चौकशी करून, मोका चौकशी करून आणि भूखंड व्यावसायिकाला निर्देश देऊन आणि जी काही कायदेशीर कारवाई असेल ती कारवाई करून संबंधित जे काही शेतधारक आहे त्यांच्याची होणारी जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई देण्यात यावी. धन्यवाद.